रव्याची खीर बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचाभर तूप टाकून घ्यावे. तूप गरम झाल्यानंतर ड्रायफ्रूट्सचे काप टाकून परतून घ्यावे. चारोळी आणि बेदाणे टाकून परतून घ्यावे. रवा टाकून भाजून घ्यावा. रवा छान आपला भाजून झालाय. गॅस बंद करून घेऊन आपण ही पॅन भाजू. कढईमध्ये 2 चमचे साखर टाकून घ्यावी. आता साखर बऱ्यापैकी मेल्ट झाली. आता साखर कॅरेमलाइज झाली आहे. कॅरेमल केलेल्या साखरामध्ये 1 वाटी रवा असेल तर 6 वाट्या दूध टाकून घ्यावे. फुल क्रीम दूध वापरावे खिरीसाठी. कॅरेमल केलेली साखर आणि दूध छान मिक्स करून घ्यावे. दुधाला छान उकळी आलेली आहे. गॅस कमी करून घ्यायचा व जो आपण रवा भाजून घेतलाय यामध्ये थोडा थोडा टाकत 5 मिनिट रवा छान यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. दुधामध्ये यामध्ये चवीपुरती साखर टाकून घ्यायची. आधी आता पुन्हा एकदा 5 मिनिट शिजवून घ्यायचे. तर यामध्ये एक वेलची आणि जायफळची तयार आहे आपली रव्याची खीर.